निवडणुका लागल्या, भाजपनं त्यांची जवळजवळ 22 उमेदवारांची यादी त्या ठिकाणी जाहीर केली. कदाचित तीच यादी त्याच वेळेस आपल्या पक्षाने केली असती तर निश्चित त्याचा फायदा या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निश्चित झाला असता. तो उशीर केल्या कारणानं, इतर स्पर्धक आल्या कारणानं उमेदवार इनडायरेक्टली डॅमेज होत होता आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जवळजवळ 35 ते 37 दिवस अगोदर उमेदवारी जाहीर झाल्या कारणानं आणि त्यांच्या विरोधात इतर उमेदवारांचे नावं आल्या कारणानं अनेक लोक त्यांना अटॅच झाले आणि मग अटॅच झाल्यानंतर ती लोक काही पुन्हा ती महायुती सोबत आली नाही आणि म्हणून मला असं वाटतं का त्याचं देखील काही प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदान जाणवलं. आपल्याला जर लवकर हे मिळालं असतं तिकीट तर निकाल वेगळा असतं असं वाटतंय. मला असं वाटतं का 100% वेगळा निकाल असता. कारण लोकांनी ज्यावेळेस ह्या 1 महिन्याच्या कार्यकाळामध्ये अनेक जण, मी जसं सांगितलं का महाविकास आघाडीच्या उमेदवार जाहीर झाल्यानंतर लोक आणि अनेक स्पर्धेमध्ये अनेकांचे नाव येत गेले. त्यामुळं हेमंत गोडसे उद्या उमेदवार आहे किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाला आणि त्या कार्यकाळामध्ये अनेक लोक त्यांच्याकडे जोडली गेली आणि मग ती जोडली गेली कारणानं ते पुन्हा आले नाही आणि त्याचा परिणाम काही प्रमाणामध्ये या मतांमध्ये झाला. जे नाव समोर आलं होतं ते मंत्री छगन भुजबळ होतं. तुमचा रोष त्यांच्यावर आहे का तुमच्याच पक्षश्रेष्ठींकडे? नाही, मला असं वाटतं का सगळ्यांना त्या संदर्भामध्ये माहिती आहे का कोणी कामं केलेत आणि मला वैयक्तिक कोणावरती दोष देण्यापेक्षा निश्चित काही प्रमाणामध्ये खरं तर महायुतीमध्ये भाजप असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल, आरपीआय असेल, यांनी निश्चित प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केले. काही प्रमाणामध्ये राष्ट्रवादीच्या देखील काही पदाधिकाऱ्यांनी निश्चित चांगलं काम केलं, परंतु कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती. त्याला जोडून एक प्रश्न आहे, भाजपचे सुद्धा काही लोक या कॉम्पिटिशन मध्ये होते, राष्ट्रवादीचे सुद्धा होते. काही प्रमाणात चर्चा आहे की काही लोकांकडनं काम झालेलं नाही. त्या संदर्भात आपण काही रिव्ह्यू घेतलाय किंवा अशा पद्धतीने रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना कळवणार आहात? नाही, मला असं वाटतं का या संदर्भामध्ये अनेक, मी जसं सांगितलं का भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं, त्यानंतर आरपीआय असेल, आमची शिवसेना असेल, त्यानंतर काही राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी काम केलं आणि कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती आहे. परंतु खऱ्या अर्थानं उमेदवारी उशिरा जाहीर झाल्या कारणानं त्याचा खूप मोठा फटका या ठिकाणी. तुमचं काम भुजबळांनी केलं? मला असं वाटतं का कोणी केलं आणि कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती. आता आगामी काळात कुठलं लाईन धरून आपण राजकारण करणार आहे किंवा काय पुढची भूमिका? मला असं वाटतं का निवडणुकामध्ये जय पराजय हा असतोच, परंतु आम्ही सर्वच शिवसैनिक खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदवारांनी निश्चित या ठिकाणी काम करू.